नमस्कार मित्रांनो, मी आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग असा आहे, आम्ही सगळे फॅमिली आणि ब्रदर आम्ही सगळे चाललो आहे कोकणात, आमच्या गावी संगमेश्वर शिमग्याला. तर खूप मजा येणार आहे. तुम्हाला दाखवू नक्कीच की पुढे आम्ही काय काय करणार आहे ते. आता मांडवी ट्रेन आहे, कितीची आहे ते काय माहीत नाही. तुला माहीत आहे? सोड ना, ते माहीत नाही. आता हाय ट्रेन, त्याच्यावर चढायचं, बसायचं. जागा भेटली तर, जागा तर भेटणार नाही तरी पण रिटर्न मार काय कर, जागा भेटणार नाही. कसं ना कसं तरी गावी पोचायचं, बस एवढंच आपलं आहे. जायचं आणि डायरेक्ट मजा करायची. तुम्हाला दाखवू नक्की. ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि लाईक करा, शेअर करा, कमेंट करून सांगा नक्की ब्लॉग कसा वाटला. तुम्हाला भेटू. आणि ब्लॉगचे 3 पार्ट असणार आहे. जेवढे दिवस राहणार तेवढे दिवस पार्ट तुम्हाला बघायला मिळतील. तर भेटूया डायरेक्ट ट्रेनमध्ये. मित्रांनो, आम्हाला ट्रेन भेटली आणि ट्रेनचं सीट पण भेटली. ते झोपून जाऊ शकतो, सगळ्यांना बसायला भेटलं. कधी आधीच लग्न करतोय कमेंटमध्ये विमल काकी, हा ते बोलली ना तेव्हा ती बोलत होती. पण त्याचे व्हिडिओ टाकतो ना ते हा, तर दीपक आहे ना ऑफिसचा मुलगा, त्याने टाकलंय तर सगळ्यांना बसायला भेटलंय. वर पण सीट रिकामी आहे. मी तर अजूनपर्यंत हा विचार करतोय की ह्या सीझनच्या ह्याच्यामध्ये खाली ट्रेन बसायला कशी भेटली. आता समजलं काय नाही होत. डिस्टर्ब काय नसते इथं. तर आता जाऊ. ट्रेन चालू झाल्यावरती पुढचा जो मला प्रवास दाखवला. आता आवाज बंद कर. समजलं मी का बोलतोय त्याप्रमाणे तुम्ही दोघांनी वागायला पाहिजे होतं. दोघांनाही ट्रेनमध्ये फुल लपडी चालू आहे. फुल मारामारी, फुल लपडी. म्हणजे इथे ट्रॅव्हल करायला काय ना काय टाइमपास तर झालाच पाहिजे ना. असंच थोडी जाऊन थोडी काय होणार, काहीतरी टाइमपास झाला पाहिजे. चला भेटूया. असं काहीतरी दिसलं तर तुम्हाला दाखवू नक्कीच. मित्रांनो, आम्ही चिपळूणला पोचलो आहे. चिपळूणचा वडापाव चांगला असतात, खरंच चांगला आहे, खूप भारी आहे. सगळ्यांनी खाल्लं, त्याला सोडून मिशनला सोडून सगळ्यांनी खाल्ला. आणि संगमेश्वर आल्यावर भेटू. 2000 years later. मित्रांनो, फायनल आम्ही पोचलो संगमेश्वरला. रेल्वे स्टेशनच्या इथे टाईम नाही भेटला शूट करायला, म्हणून बाजारातच शूट करायला चालू केलं. आता जातो आम्ही बसस्टॉपवरती, संगमेश्वर बसस्टॉपवरती. बाजार भरतो इथे. तर जाऊ वरती, बघू. जाम ऊन लागतंय, दमलो. अजून होम पण नाही पेटला आणि ऊन लागतंय बेकारवाला. मित्रांनो, आम्ही आता संगमेश्वर बसस्टॉपला पोचलो आहे. लोक इथं बसले आहेत. घामाघूम ओले चिंब असे झालेले आहेत सगळे. आम्ही पण जाऊ आता वरती. मस्त फ्रेश बीच नाही व्हायचं, माड तोडायला जायचं ढोल बिल वाजवायला जायचे. आपण आलो कशासाठी? फ्रेश होऊन आराम करायला आलो काय नाही ना. जायचं वरती. आता जाऊ. आता ST लागेल आमची. आता भेटू डायरेक्ट घरी. आईला भेटू. तुम्हाला भेटवतो आईला. पहिल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला भेटवलं आहे, आता पण परत भेटवणार. किती दिवसानंतर आईला भेटणार.
चला जाऊया वरती. आम्ही सगळे बसमध्ये आता गाडी थांबले कारण का दुसऱ्या गावचे होळी येते. महाड म्हणजे महाड खाणतायत म्हणून गाडी थांबले. ते बघा तुम्ही पाहू शकता. A few moments later. फायनली मित्रांनो मी माझी बॅग यशकडे दिली आणि आम्ही पोचलो आता घरी. आमची येणे बाहेर बसले. ठीक आहे बाबा जड आहे जाम. बरी आहे नाही बरी बा बाबा कुठे गेले? बाबा बाबा आताच देवला गेला, आताच देव गेला ना. हा. आई बरे आहेत ना? बरी दिली कसली हे बघ मला चालवतंय वाकावतंय कशाला हे पप्पा तर थोडा वेळ फ्रेश होऊया आणि जाऊया खाली देवळात. भेटूया देवळात डायरेक्ट खाली. गाईज आम्ही चाललो आता माड तोडायला. घेऊन येऊ तुम्हाला दाखव. चला डायरेक्ट जाऊ खाली. वाजव वाजव लवकर वाजव. वाजव बाबू. राहुल वाजव ना. रुमाल कमरेला बांधता का खांद्यावरती घ्यायचा? कशावर बांधले तिकडे कमरेला सर्वांनी बांधलाय. तर गाईस हे बघा माड उचलून उचलून आणेपर्यंत बघा असले लाल झाले पाय. पूर्ण सालपट गेला आहे बघ. पूर्ण सालपट गेली. लय मजा आली पण जाम मजा आली. ही मजा तुम्हाला फक्त कोकणात मिळू शकते. बस बघा आमचे कष्ट करणारे पोरं
ह्याला का झाली म्हणून गप बसला. आता सगळे हातपाय धुवायला चालले खास काम करायला ऐक ना. तर मित्रांनो माड वगैरे उभा करून वगैरे उभा केला, होम वगैरे बांधला आम्ही. आता नंतरला डायरेक्ट जाणार 11 वाजता होम पेटवायला. तेव्हा खूप मजा येईल, पालखी वगैरे नाचव. जेवून आलो आम्ही. आता जेवला? हो. कुरकुरे पण खाल्ले ना जेवणासोबत, कुरकुरे जेवलो. आता जाऊ खाली डायरेक्ट, बघूया. मित्रांनो आम्ही तयार झालो, सगळे पोरं खाली जमलेत. तर आता जातोय पालखी नाचवायला. तर भेटूया, सगळे आलेत. चला जाऊया खाली. संकासूर आला रे.